आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। महायुतीचं जागा वाटप जवळपास निश्चित। 20 ऑगस्टला अंबाबाईचं दर्शन घेऊन तीनही पक्षाचे प्रमुख फॉर्म्युल्याची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता। उदय सामंत यांची माहिती। पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य दुर्लक्ष करण्यासारखं नाही। महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदावरून शरद पवारांचे संकेत। ज्याचे अधिक उमेदवार निवडून येतात त्याचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं वक्तव्य। सांगाल त्या ठिकाणी म्हणाल त्या चॅनेलवर मी तुमच्या उत्पन्न स्त्रोतावर चर्चा करायला तयार। फक्त चर्चासत्रातून पळून जायचं नाही। सूरज चव्हाण यांचं अंजली दमानी यांना प्रति आव्हान। तुम्ही निळा शर्ट घातलात तुमच्याकडे महिला आकर्षित होतील का? अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटच्या प्रश्नावरून शरद पवार यांचा टोला। मी रंगात अडकत नाही, मी याकरता राजकारणात आले नाही। अजितदादांच्या गुलाबी जॅकेटवरून सुप्रिया सुळेंची देखील प्रतिक्रिया। जीवाला धोका असल्याचं सहकार्यांनी सांगितलं, मात्र माझ्या बहिणींच्या राखीचं सुरक्षा कवच माझं संरक्षण करेल। अजित पवार यांचं वक्तव्य। बीडमधील घटनेशी आमचा संबंध नाही हे सांगितलेलं तरी देखील कशाला आव्हान देता? आम्हाला धमक्या देता? अहमद शहा अब्दालीला धमक्या द्या। संजय राऊत राज ठाकरे यांना आव्हान। राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यापूर्वी मनसे आक्रमक। विदर्भ दौऱ्यामध्ये ताफा अडवल्यास तिथेच चोप देणार, मनसैनिकांचा इशारा। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेताच्या बांधावर जात महिलांसोबत संवाद साधला। अजित पवार यांच्याकडून लाडकी बहीण योजनेविषयी विचारपूस, तर मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून देखील सोयाबीनच्या शेतात पाहणी।